साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन भावांमधील राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। पण आता या दोन भावांमधील मतभेद काहीसे मिटल्याचं समोर आलेलं आहे। याचं कारण ठरलंय उदयनराजेंची लोकसभा निवडणुकीची तयारी आणि त्यात आलेला शिवेंद्रराजेंचा वाढदिवस। शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने जे घडलं ते पाहून सारेच अचंबित झाले। सातारा जिल्हावासियांना काहीसा सुखद धक्का देणारी ही दृश्य। भाजपचे साताऱ्यातले संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले आता लोकसभा जिंकण्यासाठी दुरावलेली नाती जवळ करायला सुरुवात करतायत आणि त्याचाच प्रत्यय शनिवारी आला। उदयनराजे खास त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सुरुची बंगल्यावर पोहोचले। दाखल होताच उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जादू की झप्पी दिली, हातात बुके देत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। यावेळेला उदयनराजे यांनी बालपणीचा किस्सा सांगून शिवेंद्रराजे यांच्यामुळे कसा मार खाल्ला हे सुद्धा जाहीर करून टाकलं। तर शिवेंद्रराजेंनी सुद्धा उदयनराजेंच्यामुळे जिल्ह्याला हे किस्से कळलेत असं म्हणत हसत हसत प्रतिसाद दिला। लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ला। जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठवली। काय माझ्याकडनं चुकलं असेल अनादानाने माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो। लोकसभेच्या रणधुमाळीत झालेली ही राजकीय भेट नाही तर ही प्रेमाची भेट आहे आणि ही होणं गरजेचं आहे असं उदयनराजे म्हणाले। जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं शिवेंद्रराजे भोसले यांनी बघावं, कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे म्हणत उदयनराजेंनी एक वेगळीच गुगली टाकली। फार मोठं व्हावं, लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस। त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून जर वाटलं तुम्हाला सगळ्यांना, मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार, दिस इज नॉट पॉलिटिकल। कधीतरी आयुष्यात जे असेल आजपर्यंत करत आलं ते करणार। मात्र शिवेंद्रराजेंनी सुद्धा मला आपली साताराची जावळीच बरी असं म्हणत राजेंचा प्रस्ताव मिश्किलपणे टोलवून लावला। तसंच लवकरात लवकर उदयनराजेंना तिकीट मिळावं आणि प्रचाराचं काम करायला मिळावं अशी अपेक्षाही शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली। मी छोटाच आहे, मी आपलं छोटा नाही, सातारा मोठे सातारा जावळी ते बूट घातल्यामुळे आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काही जात नाही। आता लवकर वरनं दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं। आम्ही पक्षाबरोबर आणि त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत। खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे। अनेकदा हे वाद टोकाला गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। बाजार समितीच्या निवडणुकीवरून हे दोन्ही भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले होते। मात्र आता दोघेही एकाच पक्षात आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी दोघांना सबुरीनं घ्यायचा सल्ला दिलाय। आता या सल्ल्यानुसार उदयनराजेंनी वाढदिवसाची डिप्लोमसी करत शिवेंद्रराजेंना झालं गेलं सोडून देण्याचं आवाहन करत दिलजमाईचा प्रयत्न केलाय। शिवेंद्रराजेंनी सुद्धा यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं शेवटी भाऊ भावाच्या उपयोगी पडणार असंच सांगण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही भावांमधली ही दिलजमाई अशीच राहते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।